युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील दहिवडी परिसरात गॅस तुटवडा। दहिवडी आणि बाजारातील फिरती हॉटेल्स पुन्हा चुलीकडे वळली। सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। या परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावरही काही प्रमाणात जाणवत असल्याची चर्चा सुरू आहे। जरी देशभरात अधिकृतरित्या गॅस तुटवड्याची घोषणा झालेली नसली तरी काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील दहिवडी परिसरातून एक वेगळीच परिस्थिती समोर येत आहे। येथील बाजारपेठेत फिरती हॉटेल्स, स्टॉल, हातगाडीवर चालणारे खाद्य व्यवसाय गॅसऐवजी चुलीवर भजी, वडे आणि इतर खाद्यपदार्थ तयार करत असल्याचे दिसून येत आहे। एकीकडे आधुनिक स्वयंपाकाच्या साधनांचा वापर वाढत असताना दुसरीकडे पुन्हा पारंपरिक चुलीचा वापर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चर्चेचे वातावरण निर्माण झालेले आहे। स्थानिक फिरती हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांचे दर वाढल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण होत आहे। त्यामुळे त्यांनी पर्याय म्हणून लाकूड किंवा कोळशाच्या चुलीचा वापर सुरू केला आहे। काही जणांच्या मते चुलीवर बनवलेले पदार्थ अधिक चविष्ट लागतात, त्यामुळे ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे। या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। जर खरोखरच गॅस पुरवठ्यात अडचणी असतील तर त्या तातडीने दूर करणे आवश्यक आहे। तसेच फिरती हॉटेल व्यावसायिकांनीही सुरक्षिततेचे नियम पाळूनच पर्यायी साधनांचा वापर करणे गरजेचे आहे। एकंदरीत दहिवडीतील ही परिस्थिती केवळ स्थानिक समस्या नसून ती व्यापक व्यवस्थेतील बदलांची आणि आव्हानांची एक झलक आहे। येणाऱ्या काळात या समस्येवर योग्य तो तोडगा निघेल अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।